आरक्षण हे डेव्हलपमेंट नाही, तर आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे. ते असं एवढं सांगू की प्राईम मिनिस्टर पूर्ण चक्क फसवतोय, खोटं बोलतोय. कोर्ट डज नॉट हॅव दी पॉवर्स टू स्प्लिट दी सोसायटीज और टू स्प्लिट दी लिस्ट. ओबीसी डझंट हॅव अ लिडरशिप. छगन भुजबळ आहेत, पण एका मर्यादितपर्यंत ते असं लिडरशिप करू शकतात. जरांगेंना भेटून आलो त्यावेळेसही त्यांना मी असं सांगितलं होतं की ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे, तुमचं ताट वेगळं पाहिजे. टिकणारं आरक्षण मिळेल, नाहीतर तुम्हाला टिकणारं आरक्षण मिळणार नाही. पण विधानसभेसाठी आता जरांगे आणि तुम्ही सोबत येण्याची शक्यता काही अजून बाकी अजिबात आहे नाही. का? आता संपली आहे. मी एक जे बघितले त्याला जे पाहिजे ते तो करतो. आता त्याच्या कानात कोणी एकनाथ शिंदेनी सांगितलं की त्याच्या कानात शरद पवारच्या माणसांनी सांगितलं, हे आपल्याला कळायला मार्ग नाही. बरं, कशामुळे? वक्फ बोर्डाचं जे बिल आलं हो, त्यावेळेस सेनेच्या सगळ्या खासदारांनी वॉकआउट केलं. राहुल गांधी हा जर हुशार राजकारणी असेल तर त्यांनी ह्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही वंचितला का बाहेर ठेवलं. मी पहिल्यांदा म्हणालो होतो म्हणजे 8 महिने इलेक्शनच्या अगोदर की यांनी जर मला घेतलं तर आय कॅन ब्रिंग डाऊन BJP टू 220. नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या आरक्षणाच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिलेला आहे. 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हे सांगितलेलं आहे की SC आणि ST आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजे सब कॅटेगरायझेशन होऊ शकतं. 2005मध्ये EV चेन्नैया विरुद्ध आंध्र प्रदेश या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला होता त्याच्यानुसार अशा पद्धतीचं सब कॅटेगरायझेशन हे SC आणि ST वर्गासाठी अलाउड केलेलं नव्हतं. तो निकाल सुप्रीम कोर्टाच्या या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं बदललेला आहे. आणि याच निकालामध्ये त्यांनी क्रीमी लेअरबद्दल सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे. साहजिक आहे की या सगळ्याचे परिणाम जे होणार आहेत ते खूप दुर्गामी होणार आहेत. कदाचित येणाऱ्या दशकांवरती या सगळ्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच हे सगळं प्रकरण, त्याच्या पाठीमागची भूमिका, त्याच्यातले काही धोके, संभाव्य काही फायदे, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर सर. सर, जेव्हा सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आला आणि देशातले जे मुख्य 2 पक्ष आहेत, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप, या दोघांनीही या निर्णयाचं स्वागत केलेलं होतं. तुमची या सगळ्या निकालावरची पहिली प्रतिक्रिया काय आहे? तुम्हाला या निकालामध्ये काय दिसतंय? असं भासवलं जातं की कदाचित या निर्णयामुळं SC समाजातल्या, ST समाजातल्या ज्या वंचित घटकं आहेत त्यांना फायदा होईल म्हणून. तुम्हाला तसं वाटतंय? एक पहिल्यांदा सरळ सांगतो की कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस भारतीय जनता पक्ष नव्हता, पण त्यांचं RSS हे विंग होतं, हिंदू महासभा होती आणि साधू संतांचं ऑर्गनायझेशन होतं त्यावेळेस, आणि त्याच्याचबरोबर काँग्रेस पार्टीसुद्धा होती. या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या मुद्द्यावरनं आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये पहिल्यांदा कोणीही सपोर्ट दिला नाही. उलट हे नकोच असं त्यांनी म्हटलं. अशा वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं हे जर नकोच असेल असं जर म्हणत असाल तर मी ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा देतो. आणि तुम्हाला ज्यांना ड्राफ्ट करून घ्यायचं असेल, तुम्हाला जसं मंजूर करायचं असेल तसं तुम्ही मंजूर करून घ्या. पण दुर्दैवाने मी असं सांगेन की त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडेही कोणी नव्हता आणि देशामध्येही सुद्धा कोणीच नव्हतं. आणि त्याच्यामुळे मग काँग्रेस सरेंडर झाली की अगोदर आलेलं आहे तर तुम्ही असं हे करा. ते ड्राफ्ट नंतर मग तयार झाला आणि आत्ताचे RSS आणि अगोदरची RSS, हिंदू महासभा, यांचा हा विरोध कायमच राहिला. त्या ठिकाणी आरक्षणचा जे विरोध होता त्यावेळेस त्याला मिटिगाईज करण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये 2 वेगवेगळे फील्ड ओपन आउट केले.
एक राजकीय फील्ड ओपन आउट केला आणि दुसरा आर्टिकल 15-16 याच्यामार्फत सर्व्हिस आणि एज्युकेशनचं आरक्षण आणलं. पॉलिटिकल आरक्षण हे असणारं 340, 341, 342 बरोबर. याच्यामार्फत त्यांनी असला आणि त्याची मुदत 10 वर्ष ठेवली. स्लोली बाय स्लोली इलिमिनेशन ऑफ पॉलिटिकल रिझर्वेशन याची त्यांनी थिअरी मांडली, पण ते अजूनपर्यंत कंटिन्यू राहिलं अशी असणारी परिस्थिती आहे. ज्याला शिक्षण आणि ॲडमिनिस्ट्रेशन इथलं आरक्षण आपल्याला बघायचं असेल तर दॅट इज परमनंट आहे. बर. आणि ते परमनंट आपण असं याच्यासाठी बघितलं पाहिजे की हिंदू धर्मातले 2 विचारसरणी आहे. एक वैदिक विचारसरणी आहे आणि एक संतांची विचारसरणी आहे. संतांच्या विचारसरणीचं कधीच राज्य देशावर आलं नाही, पण वैदिक विचारसरणीचे राज्य अगोदर आली आणि गेली. तर या वैदिक थिओलॉजीप्रमाणे ब्राह्मण आणि क्षत्रिय याच दोघांना ॲडमिनिस्ट्रेशन, मग ते मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल, पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा कारकुनी असेल, अधिकार होता. उरलेल्यांना म्हणजे त्याच्यापैकी वैष्णव जे होते त्यांना व्यापाराचा अधिकार होता. उरलेले जे होते शूद्र आणि अतिशूद्र आणि आदिवासी यांना ह्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेच जागा नव्हती किंवा त्यांना स्थानही नव्हतं. आणि अजूनपर्यंत असताना आपल्याला फक्त त्यांना स्थान कुठे होतं असं डॉक्युमेंटसुद्धा मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे ती संधी आउटक्लासच होते आणि खऱ्या अर्थाने त्यांना आउटक्लास करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर ती सिस्टम कंटिन्यू व्हावी किंवा झाली तर हे पुन्हा बाहेर राहतील. आणि म्हणून ह्यांना त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्थान असलं पाहिजे, शिक्षणामध्ये स्थान असलं पाहिजे, म्हणून हे आरक्षण त्या ठिकाणी आलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आरक्षण हा काही विकास नाही आहे, आरक्षण हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तेव्हा आरक्षणाकडे बघण्याचा जो आता दृष्टिकोन आलेला आहे तो माझ्या अंदाजानं चुकीचा आला असं मी त्या ठिकाणी म्हणतो. आरक्षण हे डेव्हलपमेंट अशा रीतीने बघितल्या जाते, आरक्षण हे डेव्हलपमेंट नाही. गरिबीतून वर येण्याची प्रक्रिया जणू त्याच्यातून गरिबीतून वर येण्याची प्रक्रिया असं ते बघितलं जातं, पण तशी ती प्रक्रिया नाहीच आहे. बरोबर. ती सामाजिक दृष्ट्या ती बरोबर सगळे बरोबर आणण्याचं सुद्धा नाही मी असं म्हणेन. स्वातंत्र्य मिळाले, त्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा. जात सिस्टमने सहभाग हा फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यापुरताच मर्यादित ठेवला. बरोबर. तो त्यांच्यापुरता मर्यादित नव्हता, तो सार्वत्रिक व्हावा म्हणून असताना हे आरक्षण आलं. पण आता या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे की SC ST हा समाज जो आहे तो हेट्रोजिनियस मांडला आहे त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांची स्थिती समान नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून हे सब कॅटेगरायझेशन अलाउड केलेलं आहे त्यांनी. एक लक्षात घेतलं त्याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणतो की हा निर्णय जो आहे तो चुकीच्या प्रिन्सिपलवरती गेलेला आहे. आणि तो म्हणजे की आरक्षण हे डेव्हलपमेंट या दृष्टीने गेलेलं आहे. आरक्षण हे डेव्हलपमेंट नाही, तर आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे. आता रिप्रेझेंटेशन कुठल्या समूहाला आणि कुठल्या समूहाला नाही याची चर्चा होऊ शकत नाही. याचं कारण की त्या लिस्टमध्ये तो हेट्रोजिनियस जरी असला तरी त्याला होमोजिनियस पकडलेला आहे. बर. त्या ह्याच्यामध्ये की याच्यापैकी SC आहे तो रिप्रेझेंटेशन या सगळ्यांचं करू शकेल त्या ह्याच्यामध्ये. आणि तो सगळ्यांचं करू शकत असल्यामुळे तुम्हाला त्याला असताना हेट्रोजिनियस करता येत नाही. एक दुसरं त्याच्यामधलं असं आहे, तुमच्या मते हा सगळा समाज जो आहे तो होमोजिनियसच आहे. माझं म्हणणं असं आहे की इथे
का पूर्वी कसं होतं की 10% मॅनेजमेंट कोटा होता हम्म. आणि उरलेलं एव्हरीथिंग वॉज अंडर दी गव्हर्मेंट कंट्रोल. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने थिअरी अशी डेव्हलप केली, वाय सम शूड पे फॉर दी रेस्ट. हम्म. त्याच्यामुळे मॅनेजमेंट कोटा हा जो आहे तो गेला आणि उरलेला सगळा त्याच्यामधला असणारा जो बदल झाला. बर. त्या बदलामुळे मी असं म्हणेन त्या ठिकाणी की सुप्रीम कोर्ट एका प्रकारे गव्हर्नमेंटला प्रोटेक्ट करते असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. बर. याचं कारण की तुम्ही सरकारला का विचारत नाही आहे की मेडिकलला येणारं तुमचा कट ऑफ जो आहे हम्म. तो तुम्ही पहिल्यांदा का फिक्स करत नाही आहे. हम्म. तुम्ही हे का थांबलेलं आहे की आम्ही कट ऑफ करण्यासाठी किती जणांना मिळालेले आहेत, म्हणजे 400 सीट आहेत, मग 400 सीटमधलं कट ऑफ आम्ही असतं. नो, माझं म्हणणं असं आहे की गव्हर्नमेंट जे आहे या ठिकाणी की मेडिकल असेल, इंजिनिअर, कुठल्याही ब्रांच ऑफ एज्युकेशन असेल, त्या ब्रांच ऑफ एज्युकेशनमध्ये जो मेरिटोरियस सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे त्याला एज्युकेशन मिळणं हे का नाही सुप्रीम कोर्ट करत आहे कंपल्सरी. बर. पण या निकालामध्ये त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा जजमेंट जे आहे ते रॉंग जजमेंट आहे. बर. याचं कारण असं आहे की ज्याचं 5 जजेसचं तुम्ही असणारं विचारलं ई विचारणे. ई विचारण्याचं, त्याच्यामध्ये असणारं त्यांनी असं म्हटलेलं आहे की कॅटेगरायझेशन करण्याचे पॉवर्सच कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले नाहीत. मग सुप्रीम कोर्टला पॉवर्स कुठून आले. हा इश्यू इव्हन इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुद्धा आला होता की ज्यांनी क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर, तुम्हाला डिस्क्रिमिनेट करण्याचं काय आहे. तुम्हाला डिस्क्रिमिनेट करायचं असेल इट हॅज टू बी सोसायटी ॲज अ होल, सेक्शन म्हणून नाही. बर. आता तुम्ही एम्प्लॉय करताय 100 माणसं, त्या 100 माणसामधनं तुम्ही असं म्हणताय की नाही 7.5% आम्ही असं आदिवासीला देतो, 15% जे आहे ते एसीला देतो, ती रेस्ट इज ओपन. दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ रिझर्वेशन. तिथे सुद्धा मॉनोपलायझेशन झालेलं आहे. बर. पण आता सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर नेमके काय पर्याय उरलेत असं तुम्हाला वाटते? कारण म्हणजे क्रीमी लेअरबद्दलच्या सुद्धा काही टिप्पणी आहेत, त्याची चर्चा झालेली आहे. ओबीसी प्रमाणे SC STला सुद्धा क्रीमी लेअर लागू होऊ शकते का? आता काल एक दिल्लीमध्ये बैठक झाली, काही खासदार भेटले पंतप्रधान मोदींना, त्याच्यानंतर असं सांगितलं जातं आहे की पंतप्रधानांनी हे आश्वासन दिलं म्हणे की अशा पद्धतीनं क्रीमी लेअर जे आहे ते आम्ही आणणार नाही. माझं म्हणणं असं आहे की गेलेले खासदारांनी विचारलं पाहिजे होतं की सुप्रीम कोर्टाचं डिसिजन तुमच्यावरती बाइंडिंग आहे की नाही. आणि हे जे सगळे खासदार आहेत यांचा अधिकार का वापरत नाहीत ते. या सगळ्यांनी SC STचे जे खासदार आहेत सगळे आणि OBCचे खासदार जे आहेत त्यांनी असं सभागृहाचा वापर करावा. ते सभागृहाचा वापर करताना दिसत नाही, ते प्राईम मिनिस्टरवरती का रिलाय करतात. पण म्हणजे एक दिसतं आणि इथे असं एवढं सांगू की प्राईम मिनिस्टर पूर्ण चक्क फसवतोय, खोटं बोलतोय, नलिफाय करणे, मी तिथे लागू देणार नाही. उद्या असणारं कोणी हा जजमेंट इम्प्लिमेंट करा म्हणून अर्ज केला तर त्याला करावं लागणार आहे कोर्टामध्ये. दी कोर्ट इज बाउंड टू गिव्ह डायरेक्शन. जी विधानं क्रीमी लेअरबद्दल केली जात आहेत की SC STसाठी आम्ही लागू करणार नाही, ती सब कॅटेगरायझेशनबद्दल अजून तरी होताना दिसत नाही आहे. आता OBC समाजाचं सब कॅटेगरायझेशन ऑलरेडी झालेलं आहे, इंदिरा साहनीमध्ये ते अलाउड पण करण्यात आलं, तर SC STमध्ये ते होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? जे सब कॅटेगरायझेशनचा जो मुद्दा आहे ना तो डिफरंट आहे. तुम्ही सब कॅटेगरायझेशनमध्ये कोणाला बाहेर घालवत नाही आहात. हो, बरोबर. ते विदिन SC खेळतोय. बरोबर. त्याच्यामुळे तो होमोजिनियस ग्रुप असल्यामुळे तो Xला गेला काय आणि Yला गेला काय, इट डझंट मेक अ डिफरन्स. पण ज्यावेळेस तुम्ही क्रीमी लेअर आणता त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे आरक्षण हे ॲट नॉट आणलेलं आहे. आता पण SC ST समाजासाठी क्रीमी लेअर नसावी यासाठी तुमची म्हणजे भूमिका काय आहे त्या पाठीमागची, का नसावी? तरी आम्ही आता लोकांना सरळ सांगतो त्याच्यामध्ये की तुम्ही काँग्रेसला मतदान दिलं ना, तुम्ही शिवसेनेला मतदान दिलं, शरद पवाराला मतदान दिलं, त्यांच्या घरावरती मोर्चे काढा ना की तुम्ही आम्हाला कसं प्रोटेक्ट करणार आहात म्हणून सांगा.
तुमचं तुम्ही प्रोटेक्ट कसं करणार हे आम्हाला सांगा ना, मोर्चे काढा ना, त्यांना विचारून घ्या, भेटून घ्या. नाही, पण क्रीमी लेअरबद्दल आता कोर्टाचं म्हणणं असं आहे की ज्या वर्गाला ऑलरेडी आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे तर तो एक्सक्लूड होत जावा आणि ज्यांच्याकडे तो लाभ मिळणं बाकी असं आहे की ते कोर्टाचं त्याच्यात ज्ञान यावं. थोडंसं कमी आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. हं. कॉन्स्टिट्युशनल नॉलेज जे आहे ते नॉलेज असणारच कमी आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. विथ ऑल रिस्पेक्ट्स टू ॲट माय कमांड असं मी त्या ठिकाणी म्हणेन की ज्युडिशरीमध्ये जे बसलेले आहेत त्या सगळ्यांना असणारं मी असं म्हणेन की कॉन्स्टिट्युशनल नॉलेज आहे, पण ते वापरायला तयार नाहीत असं मी त्या ठिकाणी म्हणेन. देर इज अ मेकॅनिझम विदिन दी कॉन्स्टिट्यूशन की ज्याच्यामध्ये जो कोणी डेव्हलप म्हणजे जो कुठला समाज डेव्हलप झालेला आहे हं. त्याच्याबद्दल निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे त्या ठिकाणी. ती कोर्टाला डिव्हिजन करण्याचा अधिकार नाहीच आहे. कोर्ट मी असं म्हणेन की हे जे जजमेंट आहे हे जजमेंट पार्लमेंटरी पॉवर्सवरती इन्क्रोच करते आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की सोमनाथ चॅटर्जीसारखा कोणी स्पीकर नाही आहे की जो सुप्रीम कोर्टाला अंगावरती घेईल. पण तुमचा मुद्दा मला अजून कळला नाही नेमका की म्हणजे क्रीमी लेअर जर समजा ओबीसी वर्गामध्ये लागू होते तर ती SC STला का नको? मी तिथेही म्हणतो चुकीचं आहे. मी त्यावेळेसही क्रिटिसाइज केलं होतं. बरं. दी कोर्ट डज नॉट हॅव दी पॉवर्स टू स्प्लिट दी सोसायटीज ऑर टू स्प्लिट दी लिस्ट. बरं त्याच्यामुळे जे पॉवर्स तुमच्याकडे नाही ते तुम्ही वापरू नका. बरं. पण मग त्याच्यामुळं असं सांगितलं जातं की त्याच्यामुळं ज्या पिढीला लाभ मिळालेला आहे त्याच्याऐवजी मग दुसरे जे आहेत पिढी त्यांच्यापर्यंत आरक्षण प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की मग पुन्हा म्हणतोय की आरक्षण इज नॉट डेव्हलपमेंट. त्याच्यामुळे हे जे आता थिअरी बाहेर पडायला लागली की हा लाभार्थी हा बिगर लाभार्थ्यांसाठी नाही आहे तो रिप्रेझेंटेशनसाठी आहे. तेव्हा तिथं जाऊन गरीब रिप्रेझेंट करेल की श्रीमंत रिप्रेझेंट करेल हा तिथली व्यवस्था बघेल त्या ठिकाणी. पण आता आरक्षणामुळे काही जण डेव्हलप झालेली आहेत म्हणून त्यांना बाहेर काढा. मी पुन्हा असं उदाहरण देईन की जगजीवन राम एका काळी वॉज दी रिचेस्ट अँड वन ऑफ दी फायनेस्ट मिनिस्टर्स त्या ह्याच्यामध्ये. पण 71च्या वॉरनंतर ही वॉज दी आर्किटेक्ट ऑफ दी वॉर. इंदिरा गांधींना प्राईम मिनिस्टर होते त्याच्यामुळे क्रेडिट पूर्ण इंदिरा गांधीला जातं, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण डिफेन्स मिनिस्टर त्यावेळेस जे आहेत ते जगजीवनराम बाबू होते त्यावेळेस. ते त्यांच्या हस्ते त्यांनी जे कार्य केलं, सगळं वॉर हे जिंकलं, सगळं केलं, तेव्हा त्यांच्या हस्ते बिहारमध्ये संपूर्णानंदचा पुतळा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. उद्घाटनाच्या याच्यापर्यंत सगळं व्यवस्थित झालं. पण 3 तासानंतर एका चमारने संपूर्णानंदच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं म्हणून तो अख्खा पुतळा दुधाने धुतला गेला होता. हा जो भाग आहे की तो रिच होता. ओके. तरी ही वॉज वन ऑफ द रिचेस्ट पॉलिटिशियन. तरी हे सहन करावं लागलं त्यांना. ही वॉज रिचेस्ट पॉलिटिशियन आणि ही वॉज वन ऑफ द बेस्ट मिनिस्टर्स. बरं. त्यामुळे त्यांच्याही पिढीला आरक्षण मिळत राहिलं पाहिजे. प्रश्न माझं म्हणणं ते नाही आहे. तुम्ही जे म्हणताय डेव्हलपमेंट, तर त्यांच्यापेक्षा तर कोणाचं मोठं डेव्हलपमेंट नाही ना. बरं. ही हॅड टू फेस दी सेम शो. जो लोअर SC अनडेव्हलप्ड SC जो आहे फेस करावा लागतो तो श्रीमंत SCला फेस करावा लागला. त्याच्यामुळे असणारं हे जे डेव्हलपमेंटचा जो इश्यू आहे. आता सुप्रीम कोर्टानं जरी अशा पद्धतीचं जजमेंट दिलेलं असलं तरी राजकीय दृष्ट्या हे करणं अवघड आहे. प्रत्यक्षात हे होणार नाही असं तुम्हाला वाटतंय? हे करतील भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकच आहेत. दोघंही करतील. बरं. आणि त्याचं कारण असं आहे की 2 गोष्टी होतात त्याच्यामध्ये की एकतर या सगळ्या वर्गातून येणारी लिडरशिप हिच्याबद्दल क्वेश्चनिंग होऊन जाते की तुम साले हमको नहीं बचा सकते तो काय को तुम्हारे पीछे जाए. हा एक इश्यू येतो. आणि दुसरा शिक्षणाची नेक्स्ट पिढी यायला तुम्ही आता असणाऱ्या ज्यांना क्रीमी म्हणताय
तो एक वर्ग आणि नॉन क्रीमी लेअरचा असणारा एक वर्ग, त्या नॉन क्रीमी लेअरमधनं ही इज नॉट अप टू मार्क असं म्हणून तुम्हाला मोकळा होता येतं. बर. आणि या जागा मग असणारा मोकळ्या होत जनरल कॅटेगरीमध्ये जाऊन मोकळ्या होतात. पण आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की संविधान बदलाची चर्चा याच्याबद्दल जे काही चर्चिले गेले मुद्दे त्याचा फटका कुठेतरी बसला बीजेपीला. मग या परिस्थितीमध्ये पुन्हा हे धाडस ते करू पण ते शकतील? धाडस करतील याचं कारण की त्याच्यामध्ये तुम्ही एक शिकलेला वर्ग त्याला इलिमिनेट करताय आणि दुसरा येणारा जो शिकलेला वर्ग आहे तो अप टू मार्क नाही म्हणून त्याला इलिमिनेट करताय. त्याच्यामुळे असणारा दी प्रोसेस ऑफ इलिमिनेशन ऑफ अ मुवमेंट बर. ही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय. अच्छा. पण आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक सुद्धा येते. किंवा कशात मी आता मी आत्ता घेतो ना, ओबीसी मराठा चालले. हो. मराठा स्वतःला क्षत्रिय समजतात. ओबीसी हा इथला शूद्र आहे. ओबीसी डझन हॅव अ लिडरशिप. छगन भुजबळ आहेत पण एका मर्यादितपर्यंत ते असं लिडरशिप करू शकतात. बाहेर आले तर ते पूर्ण लिडरशिप करू शकतील अशी परिस्थिती आहे. बाहेर आले तर म्हणजे पक्ष त्यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावरती स्वतःचा ओबीसीचा पक्ष उभा केला तर ते ओबीसीची असणारी लिडरशिप करू शकतात. ते दुसऱ्या पक्षामध्ये असताना ओबीसीची लिडरशिप करताना त्यांच्यावरती मर्यादा आहेत. बर. आता हे जरी असलं आणि आत्ताचं असणारं जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये जोपर्यंत आम्ही भूमिका घेत नव्हतो तोपर्यंत पूर्ण ओबीसी टेरराईज होता. तुम्हाला काय दिसलंय असं? तुम्ही आत्ता रॅली केली, ओबीसी संविधान बचाव रॅली, आरक्षण बचाव रॅली, तर काय दिसलं या सगळ्या रॅलीच्या दरम्यान? या रॅलीच्या दरम्यान मला असं दिसलं की ओबीसी ऑन वन साईड आहेत, मराठा ऑन अदर साईड आहेत. कोणाच्या साईडला? नाही, कोणाच्या साईडला आहेत असं नाही आहेत. बरं. ते दोघं एकत्र नाही आहेत. पण पॉलिटिकल ओबीसी हा म्हणतो मी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही. बर. हे राजकीय भांडण, काही पार्टीज सामाजिक भांडण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. आमचा असणारा वंचित म्हणून जो प्रयत्न होता ही तुमची पॉलिटिकल लढाई आहे त्या स्टेजवरती द्या. का एकदा मतदान दिलं की पॉलिटिकल लढाई जी आहे ती विरघळून जाते की माझं मत दिलं मी आता मोकळा झालो त्याच्यातून. पण लोकसभेच्या आधी तुम्ही एक प्रयत्न केलेला होता जरांगेंना सोबत घेण्याचा, तो काय ते आम्ही त्याही वेळेस जरांगेचं मी सगळ्यांना सांगत असतो की मी यावेळेस जरांगेंना भेटून आलो. त्यावेळेसही त्यांना मी असं सांगितलं होतं की ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे, तुमचं ताट वेगळं पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तरच तुम्हाला असणारं टिकणारं आरक्षण मिळेल, नाहीतर तुम्हाला टिकणारं आरक्षण मिळणार नाही त्या ह्याच्यामध्ये. पण मी इंटरेस्टेड त्याच्यामध्ये होतो की गरीब मराठा म्हणजे मराठ्यांमध्ये आता दोन तट पडलेले आहेत. एक निजामी मराठा म्हणजे श्रीमंत मराठा आणि एक रयतेतला मराठा, गरीब मराठा. आता हे रयतेतला मराठा शी सोयीस्की हे निजामी मराठे करत नाही. त्याच्यामुळे तो सोशल डिवाइड आहे. त्या सोशल डिवाइडला पहिल्यांदा अण्णाराव पाटील, अण्णासाहेब पाटील त्यांनी कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर शशिकांत पवारनी तो कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अनेक छावा संघटना आल्या, शिवाय जिजाऊ ब्रिगेड आल्या, पण त्यांना पॉलिटिकल शेप देता आलं नाही किंवा पॉलिटिकल शेप देण्याची त्यांची इच्छा नव्हती असंही म्हणा. जरांगे पाटील हा पहिला होता की त्यांनी याला पॉलिटिकल शेप देण्याची भाषा त्या ठिकाणी केली. आणि हा जर पॉलिटिकल शेप देणार असेल त्या ह्याला तर आपला हा मित्र होतो, कारण का हा मराठा समाजसुद्धा गरीब आहे, ज्याला आम्ही लीड करत होतो तोही असं वंचित आहे. त्याच्यामुळे आपण कुठेतरी बसू शकतो, एकत्र येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. आत्ताची जी लाईन आलेली आहे ती सगळे सोयरे हा जो नवा चेंज जरांगे पाटील यांच्यामधनं आला त्यातून ती पॉलिटिकल लाईन पूर्णपणे चेंज झाली त्यांची. ती ओबीसी मध्ये घुसणारी आहे, ती ओबीसी मध्ये घुसणारी आहे.
आणि ओबीसीतूनच आम्हाला पाहिजे. बरं. त्यामुळे तुम्ही आता जरांगेंपासून त्याच्यामुळे दूर नाही, आहात. त्याच्यामुळे आता असं झालेलं आहे की सगळे सोयरे हा एक इशू, दबाव आणून सरकार खोटे जातीचं प्रमाणपत्र वाटायला लागली अशी परिस्थिती, आणि तिसरं टेररायझिंग ऑफ ओबीसी. हे तिन्ही गोष्टी जरांगे करतात. तिन्ही गोष्टी जरांगे नाही करत आहे, त्या पण आंदोलनाचा इफेक्ट आहे. त्या आंदोलनाचा इफेक्ट आहे. आणि जे मराठा समाजाचे राजकीय पक्ष आहेत, काँग्रेस आणि NCP, बरं. हे त्याला खतपाणी घालतात. बरं. पण विधानसभेसाठी आता जरांगे आणि तुम्ही सोबत येण्याची शक्यता काही अजून बाकी अजिबात आहे नाही. का? आता संपली आहे. संपली. कशामुळे संपली? आता माझ्या तुमच्याकडनं संपली की माझ्या त्यांच्याकडनं? नाही, ती आत्ता माझ्या अंदाजानं जो स्टँड आला की आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, पूर्वी ओबीसीच्या सवलती आम्हाला पाहिजेत अशी जी भाषा होती, ती भाषा बदलून आता आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजेत आरक्षण असं जे आलेलं आहे, बरं. तिथे माझ्या अंदाजानं लाईन त्यांची बदलली. बरं. आणि ओबीसी हा जो भयभीत झाला सगळा, आणि लीडरलेस बरं. अशी जी चळवळ झाली, तिथे आम्ही बघितलं की दंगल होण्याच्या पूर्ण परिस्थिती होती. मी दंगल टाळली आहे अशी मी म्हणणार नाही. बरं. तुमच्या यात्रेमुळं? हा, टाळली नाही, मी असं पूर्णपणे टाळली नाही, बरं. पण शांतता आली असं मी त्या ठिकाणी म्हणेन आता. ओके. पण जरांगेंच्या बद्दल आता वेगवेगळी विधानं खूप झालेली आहेत. ते कोणाचे माणूस आहेत? काही लोक म्हणतात शरद पवारांचे आहेत, काही लोक म्हणतात एकनाथ शिंदेचे आहेत, काही लोक अजून काही वेगवेगळे तर्क लावतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं? मी एक जे बघितले, त्याला जे पाहिजे ते तो करतो. बरं. आता त्याच्या कानात कोणी एकनाथ शिंदेनी सांगितलं की त्याच्या कानात शरद पवारच्या माणसांनी सांगितलं, हे आपल्याला कळायला मार्ग नाही आहे. बरं. आता फक्त एवढंच आहे की त्यांनी हे सांगितलं की सगळे सोयऱ्यांचं जर निघालं नाही तर मी इलेक्शनमध्ये उतरणार. 29 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. 29 ऑगस्टची डेडलाईन दिली. काय होईल म्हणजे त्याचा फटका कोणाला बसेल नेमका? सगळ्यांनाच बसेल. बरं. ऑल अक्रॉस पॉलिटिकल पार्टीज. बरं. पण याच्यामुळं महाराष्ट्राचं एकूण जे सगळं सामाजिक सलोख्याचं वातावरण आहे ते बिघडत चाललं आहे, आणि त्याच्यावरती उपाय काय? मग आपण काय करू शकतो? जर तुम्ही असं म्हणताय की ते ओबीसी आरक्षणावरती अतिक्रमण होते त्यांच्या आंदोलनातून, तर त्याला पर्याय काय नेमका? मी 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 अगोदरपासून म्हणतोय की हा जो निजामी मराठा जो आहे, त्या निजामी मराठ्याला जरांगे हा सगळ्यात मोठा थ्रेट आहे. सरंजामी म्हणायचं का तुम्हाला की? नाही, निजामी सरंजामशाही नाही, निजामी. बरं. कारण यांच्याकडे सरदार की इनामदाऱ्या जागीरदाऱ्या ज्या आल्या त्या सगळ्या मोगलाईतून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना मी निजामी म्हणत असतो. शिवाजी महाराजांकडे सरदार जागीरदार अमुकदार अशी काही सिस्टम नव्हती, त्याची असणारी रेव्हेन्यू सिस्टम होती. त्याच्यामुळे तो जो सगळा मराठा जो आहे तिथला तो असणारा रयतेतला मराठा आहे. बरं. आता त्यांना या सगळ्या निजामी मराठ्यांना जरांगेही संपवायचं आहे आणि आरक्षणही संपवायचं आहे, म्हणजे त्यांना चॅलेंज मिळणार नाही, यापुढे चॅलेंज होणार नाही. बरं. आणि म्हणून हा सगळा खेळ चाललेला आहे. म्हणजे जरांगे या सगळ्या खेळामधले एक प्यादे आहेत, करण्याचा प्रयत्न चालला आहे. ओके. बरं. पण मी जसं म्हणालो, त्यांनी इलेक्शन लढलं पाहिजे आणि गरीब मराठ्याला त्यांनी न्याय दिला पाहिजे. बरं. का त्याच्यामध्ये त्यांनी लढलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही एकत्र का नाही मग? नाही, का त्यांच्या मागणीला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही. बरं. आणि आम्ही जे करतो ते त्यांना देऊ शकत. पण विधानसभेसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? वंचितची कुणाला सोबत घ्यायचा प्रयत्न चालू आहे की? आम्ही आत्ता असणारं जे आमच्या सगळ्या जिल्हा अध्यक्षांना आणि तालुका अध्यक्षांना आमचे इन्स्ट्रक्शन्स गेलेले आहेत, ते म्हणजे की आत्ताच्या या आरक्षण बचाव यात्रेमध्ये ज्या सगळ्या संघटना आमच्याबरोबर आल्या, त्या सगळ्या संघटनांबरोबर बसून उमेदवार सिलेक्शन कमिटी करा. बरं.
उमेदवार सिलेक्शन करून घ्या, त्यांच्याबरोबर उमेदवार सिलेक्ट करून घ्या आणि त्यांच्याचबरोबर बसून इलेक्शन कॅम्पेन सुरुवात करा. तुमच्या जिल्ह्यापुरते ह्या ज्या आघाड्या आहेत याच आघाड्यांमार्फत आम्ही लढणार आता. बरं, स्वतंत्रपणे काही अस्वतंत्र कुठे आहेत? या सगळ्या ज्या सोशल ऑर्गनायझेशन जिल्ह्याच्या ज्या आहेत जिल्ह्याचे त्यांच्याबरोबर युती करून आम्ही लढतोय ना. बरं. लोकसभेला जे चित्र दिसलं महाराष्ट्रामध्ये, त्या पार्श्वभूमीवरती विधानसभेला काय होईल असं तुम्हाला वाटतं? काल आपण असणारं एक परिस्थिती पाहिली, ती म्हणजे मुसलमानांमध्ये UBT सेना आणि उद्धव ठाकरे दुरावा निर्माण होत चाललाय. कशामुळे? वक्फ बोर्ड, वक्फ बोर्डाचं जे बिल आलं हो, त्यावेळेस सेनेच्या सगळ्या खासदारांनी वॉकआउट केलं. सामनामध्ये तुम्ही कितीही काही दिलं तर तुमचं ॲक्शन त्या सामन्याच्या अग्रलेखाबरोबर नाही आहे. बरं. त्याच्यामुळे डिस्ट्रस्ट ज्याला आपण म्हणतो मुसलमानांचा, ही प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. बरं. म्हणजे हा एक मोठा वर्ग होता की ज्यांनी 100% असं मी म्हणेन इंडिया आघाडीला मतदान केलं. ओके. दुसरा जो आहे त्याच्यातला दलित फ्रॅक्शन, दलित वर्ग जो आहे, या दलित वर्गामधलं म्हणजे आम्ही जिथे मतदान घेतलं तिथलं सोडून उरलेल्या मतदारसंघामध्ये तेही 100% काँग्रेस, UBT आणि NCPला गेलं. बरं. त्याच्यामध्ये 2 सेक्शन्स तुम्ही असं म्हणा, 15% आणि 12%, 27. हे N ब्लॉक बरं. इंडिया आघाडीला गेलं. आणि त्याच्यानंतर उरलेला जो मतं गेली हे तुम्ही मान्य करताय? हां, मी मान्य करतो. मी अगोदरही म्हणालो की त्यांनी आमच्यापेक्षा संविधान वाचलं पाहिजे ह्याला मतदान केलं. लोकांचा निर्णय आहे, लोकांच्या निर्णयाला आपण असं स्वीकारलं पाहिजे. विधानसभेला मी तिथेच येतोय. जे एक्सपेक्टेशन्स आहेत आता, मुसलमानाची एक्सपेक्टेशन्स आहे की विशालगडवरती सुद्धा सेना मम होती. आता वक्फ बोर्डच्या जमिनी ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा मम आहे. मुस्लिम हा अपेक्षा आहे की वक्फ बोर्डाचं कन्सॉलिडेट झालं जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत तर मुसलमानाचा बर्डन सरकारवरती येणार नाही, तर वक्फ बोर्डातूनच मुसलमानांचं डेव्हलपमेंट होऊ शकतं, अशी एक त्यांची समज आहे. चूक की बरोबर मी त्याच्यामध्ये जात नाही, पण ही त्यांची समज आहे. त्याच्यामुळे वक्फ प्रॉपर्टीशी त्यांचा जिव्हाळा आहे तिथे. त्याच्यामुळे तो हळूहळू डिस्कंटेंट व्हायला लागलेला आहे. दुसरा जो आहे हा जो दलित सेक्शन आहे, या दलित सेक्शनमध्ये क्रीमी लेअर याच्यावरनं सेन्सिटिव्हिटी पूर्णपणे वाढलेली आहे. आता हा वर्ग एक्सपेक्ट करतोय काँग्रेस, उद्धव आणि शरद पवार याच्यावरती बोलतील. काँग्रेसची 2 राज्याने कर्नाटक आणि तेलंगणा आम्ही हे जजमेंट लागू करू असं ज्यावेळेस म्हटलं, याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या हायकमांडला विचारूनच स्टेटमेंट केलं असलं पाहिजे. लोक अर्थ असं काढतात आहेत की राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि प्रियंका या तिघांचा त्याला सारा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे स्टेटमेंट केलेलं आहे. पण या मुद्द्यांचा विधानसभेला आणि याच्यामुळे सायलेंटली मतदार हा बाहेर पडेल असं माझं दिसतं एकंदरीत. पण एका गोष्टीचं उत्तर म्हणजे कदाचित तुम्ही पण अजून सांगितलेलं नाही आहे. लोकसभेच्या आधी
उद्धव ठाकरे आणि तुम्ही म्हणजे सगळ्यात आधी खरं तर याच युतीची चर्चा महाराष्ट्रात सुरू झालेली होती, ती नेमकी कुठे बिनसली, परत ती होण्याची काही शक्यता आहे ते का? आता नाही. आता वी आर नॉट इंटरेस्टेड आत्ताच्या याच्यामध्ये. कारण का उद्धव ठाकरे हे त्या आघाडीतून बाहेर पडतील अशी काही परिस्थिती नाही. तुमची अटच ती होती. माझी अट नव्हती. बर उलट आम्ही त्यांनाच वकीलपत्र दिलं होतं की तुम्ही आम्हाला असणारं हे करा. बर त्यांनी वकीलपत्राचा वापर केला न केला आम्हाला माहीत नाही. पण शेवटच्या बैठकीमध्ये आम्हाला जे सांगण्यात आलं की तुम्हाला 2 जागाच आम्ही देऊ शकतो. बर त्याच्यापेक्षा म्हटलं होतं यांच्याबरोबर बसून हारण्यापेक्षा आपण आपल्या मताची आणि आपल्या याची ताकद दाखवून आपण असं बाहेर पडलं पण तो पाहिजे. निर्णय योग्य होता असं वाटतंय, कारण आता जर तुम्ही 100% योग्य कारण होता. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने जागा मिळाल्या इंडिया आघाडीला, तुम्ही जागा मान्य करताय प्रश्न की असा आहे, दलित मतं मिळाली. माझं उलट म्हणणं असं आहे की राहुल गांधी हा जर हुशार राजकारणी असेल हम्म. तर त्यांनी ह्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही वंचितला का बाहेर ठेवलात. बर याचं कारण असं आहे की आय वॉज दी फर्स्ट राजकारणी. मी नॅशनल लेवलवरती नसलो तरी मला नॅशनल पॉलिटिक्स माझ्या टिप्स ऑफ फिंगर्सवरती आहे. मी पहिल्यांदा म्हणालो होतो म्हणजे 8 महिने इलेक्शनच्या अगोदर की यांनी जर मला घेतलं तर आय कॅन ब्रिंग डाऊन BJP टू 220. बर बर त्यांनी इथेसुद्धा माझ्याबरोबर बसले असते तर 10 जागा BJPच्या महाराष्ट्रात कमी झाल्या असत्या. आणि आत्ता 9 आल्या त्यांच्या. हो, 22 पण 23 यांच्या वरून आल्या 9 आल्या. प्रश्न असा आहे की 9 आल्या, एकनाथ शिंदे वाढले 7 7 7 16 आणि 1 17. 17. 10 जागा त्यांच्या कमी आल्या असत्या. 7 वरती हे राहिले असते आणि 10 जागा यांच्या वाढल्या असत्या. जे नुसतं महाराष्ट्राची युती केली असती. तर त्यावेळेस मी म्हणालो होतो की 40 जागा मी महाराष्ट्रातल्या आणू शकतो आणि त्याच वेळेस 8 महिने अगोदर मी सांगितलं होतं. त्याच्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ नये किंवा जे काही इंदिरा गांधीबद्दलचं असणारं NCPचं जे वक्तव्य होतं ते काँग्रेस पक्ष लक्षात घ्यायला तयार नाही आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा विरोधक नेमका कोण आहे हे कळायला मार्ग नाही आहे. तुम्हाला लांब ठेवणारे हे त्यांचे खरे विरोधक आहेत असं तुम्हाला म्हणायचं. सरळ आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये सुद्धा माझी युती सीताराम केसरी होती त्यांच्याबरोबर झाली होती आणि तेव्हा असताना यांचं सरकार गेलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तर याच नोटवरती आपण मुलाखत थांबवतोय. SC ST आरक्षणाबद्दलची रोखठोक मतं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण हा काही डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही आहे आणि त्यामुळं हा असा भेद जो आहे तो आरक्षणाच्या बाबतीत केला जाऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय कॉन्स्टिट्युशनली घटनात्मकदृष्ट्या चुकीचा आहे हे त्यांचं ठाम मत आहे आणि सोबतच विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा त्यांनी काही महत्त्वाची विधानं केलेली आहेत. एकतर काँग्रेसच्याबद्दल त्यांनी थेट विधान केलं आहे की जर सोबत घेतलं असतं तर कदाचित भाजपला 220पर्यंत रोखता आलं असतं आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले असते आणि त्यांना तसं न होऊ देणारे हे त्यांचे खरे विरोधक आहेत असं देखील ते म्हणतायत. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर ते आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.